वादळी पावसाने झाड पडल्याने केडगाव स्मशानभूमीचे नुकसान, आयुक्त डांगे यांनी पाहणी करून कामाचे दिले आदेश। वादळी पावसाने झाड पडल्याने केडगाव स्मशानभूमीचे नुकसान, आयुक्त डांगे यांनी पाहणी केली आहे। शहरात नुकत्याच झालेल्या वादळी पावसासह मोठे नुकसान झाले आहे। या वादळी पावसाने केडगाव येथील स्मशानभूमीच्या शेडवर निलगिरीचे झाड कोसळल्याने शेडचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे व माजी नगरसेवक मनोज कोतकर यांनी स्मशानभूमीत झालेल्या नुकसानीची पाहणी केली। यावेळी इंजिनियर निंबाळकर, सुमित लोंढे, शरद ठुंबे, सुनील तात्या सातपुते, युवा नेते सुजय मोहिते, सोन्या बापू घेबुंड, सूरज कोतकर, अक्षय कोतकर, ज्येष्ठ समाजसेवक नंदू पालवे यांच्यासह केडगावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। वादळी पावसात केडगावच्या स्मशानभूमीत झाड पडल्याची माहिती मिळताच कोतकर यांनी घटनास्थळाची पाहणी करून आयुक्त डांगे यांना कल्पना दिली। आयुक्तांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ घटनास्थळी भेट दिली। कर्मचाऱ्यांना कोसळलेले झाड हटवण्याचे आदेश दिले। पडलेले झाड हटविण्यास आले असून या झाडामुळे स्मशानभूमीच्या शेडचे पूर्णतः नुकसान झाले। आयुक्त डांगे यांनी कोसळलेल्या शेडचे लवकरात लवकर नव्याने काम करून देण्याचे आश्वासन दिले आहे। मनोज कोतकर यांनी आयुक्तांचे आभार मानले व मागील पावसात पुराने वाहून गेलेल्या स्मशानभूमीच्या भिंतीचे काम सुरू असून स्मशानभूमीतील इतर आवश्यक कामे देखील लवकरच हाती घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले। ग्रामस्थांनी देखील मदतीला लोकप्रतिनिधी व मनपा प्रशासन धावून आल्याने त्यांचे आभार व्यक्त केले। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।